तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात मराठी भूमी. शिवसेनेत मतभेद असल्याच्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये दाखवल्या जात आहेत. यावर संजय राऊत यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली व संजय राऊत म्हणाले की माझ्यात आणि आदित्य ठाकरे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. राज्यसभेच्या संदर्भात ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आणि सुरूस कथा आहेत. कोणीतरी माझ्याशी किंवा आदित्य ठाकरे यांच्याशी एक साधा फोन करून विचारलं का, असं ते माध्यमांना सवाल करत म्हणाले. या बैठकीबद्दल चर्चा केली जाते. त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्या दिवशी मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत पुढे म्हणाले की मी जन्मापासून शिवसेनेत आहे आणि पुढेही शिवसेनेतच राहणार आहे. मी या पक्षात खासदार, आमदार किंवा मंत्री होण्यासाठी आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन या पक्षात काम करतो आहे. माझं उद्दिष्ट एकच आहे की बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे व संघटना मजबूत करणे. पुढे ते म्हणाले की जर बाळासाहेब ठाकरे यांनी मला पक्षाचा नेता केलं, खासदार केलं, तरी मी स्वतःला एक सामान्य शिवसैनिकच समजतो. माझा एकच दोष आहे की मी माझी मतं स्पष्टपणे आणि परखडपणे मानतो आणि हेही मी बाळासाहेबांकडून शिकलो आहे. व पुढे ते म्हणाले की या पक्षात माझं अस्तित्व पदासाठी नाही, खासदार किंवा मंत्री होणे नाही. माझ्या आयुष्यात उद्दिष्ट एकच नव्हतं. कधी ना कधी प्रत्येकाला पदाचा निरोप घ्यावा लागतो, याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. तर कुठून कधी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू, असं त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या शिवसेनेवर संकट आहे. फोडाफोडी आणि पळवापळवी सुरू आहे. सध्या परिस्थितीत आम्ही प्रामाणिकता एकच आहे, शिवसेनेची संघटना मजबूत करणं आणि पुन्हा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं. सरकारविरुद्ध संघर्ष करून सत्ता पुन्हा मिळवणे हे आमचं ध्येय आहे. व संजय राऊत पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते, तरीही ते मुख्यमंत्री झाले. राजकारण समजून घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यांनी उदाहरण देत सांगितलं की नेते आमदार नसतानाही मोठ्या पदावर गेले आहेत, म्हणून पद महत्त्वाचं नाही, पक्ष आणि विचार महत्त्वाचा आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर चालणाऱ्या ॲपांवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की काही लोक सोशल मीडियावर सांगत आहेत की शिवसेना सोडणार आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षात आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. शिवसेना सोडण्याचा विचार माझ्या मनात कधी झालेला नाही आणि असं त्यांनी ठामपणे सांगितलं. शेवटी त्यांनी सांगितलं की राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणं हे माझं उद्दिष्ट नाही. मी एक शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार. पक्ष मजबूत करणं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता आणणं हीच आमची भूमिका आहे. तर मंडळी, संजय राऊत यांनी सर्व अपमानांना पूर्णविराम देत स्पष्ट केलं आहे की त्यांच्यात आणि आदित्य ठाकरे यांच्यात कोणताही मतभेद नाहीत आणि ते शिवसेनेत राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेचं खरंच मतभेद नाहीत का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा.